पैठण विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांकडे होते। याबाबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी अनुकूलता दर्शवल्याचं काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी सांगितलंय। नाशिकमध्ये शिवसेनेकडून धर्मवीर 2 या चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला होता। यावेळी शिवसेनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अभिनेते प्रसाद ओक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। मालेगावात धर्मवीर 2 चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल झालाय। ढोल ताशांच्या गजरात तरुणांनी चित्रपटाला हजेरी लावली असून सर्व थिएटर बुक झालेत, तर युवा सेना नेते आविष्कार हुसेनकडून धर्मवीर 2 चा पहिला शो मोफत होता। दौंडमध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि लाभार्थ्यांचा स्वप्नपूर्ती सोहळा आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलाय। दौंड तालुक्यात सुमारे 2500 घरकुलं मंजूर झाली असून त्यापैकी 600 घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत। अब्दुल सत्तार अध्यक्ष असलेल्या संस्थेला दिलेली मान्यता रद्द करण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली। मूलभूत सुविधा नसतानाही मान्यता दिल्याचा आरोप करण्यात येतोय। साताऱ्यातल्या मानखटाव तालुक्यात परतीच्या पावसानं शेती पिकांचं नुकसान झालंय। मायणीसह कलेढोण परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले। यामुळे प्रशासनाकडून पंचनाम्याची कामं सुरू आहेत। पुण्यात अजित पवारांचा 1 ऑक्टोबरला हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये मेळावा पार पडणार आहे। पुणे शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना अजित पवार मार्गदर्शन करतील। पंतप्रधान पदाची ऑफर मला आत्ताच नाही तर अनेक वेळा आलेली आहे, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षानं दिलेल्या ऑफरवर केली आहे। पंतप्रधान होणं हा माझा उद्देश नाही असंही गडकरी म्हणाले। दक्षिण सोलापूरचे भाजपाचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यातील वाद चिघळल्याचं पाहायला मिळतंय। आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली आहे। मनसे नेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत। दुपारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची चर्चा आहे। पक्षातील अंतर्गत गटबाजी दूर करण्यात अमित ठाकरे कितपत सफल होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। भाजप आता तालुका स्तरावर लक्ष केंद्रित करणार आहे। केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र भाजपकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आलंय। वरिष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत मताधिक्य घटलेल्या तालुक्यांचा आढावा घेतलाय। दिव्यांग बांधवांचे हिंगणघाट इथे आमरण उपोषण सुरू आहे। म्हाडा वसाहतीत घर देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। शासन दखल घेत नसल्यानं दिव्यांग बांधवांकडून उपोषण करण्यात येत आहे। केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या ऑक्सिजन बर्ड पार्कचं उद्या लोकार्पण होणार आहे। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर जामठा नजीक 20 एकरमध्ये 14 कोटी रुपये खर्चून हा पार्क निर्माण करण्यात आला आहे। मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईच्या सायन, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर परिसरात जोरदार पाऊस सुरू असून अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। हिंगोली जिल्ह्यात मूग आणि उडदाचे पीक कापणी प्रयोग कागदावरच झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केलाय। कृषी अधिकारी कार्यालयात हजर नसल्यानं अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन देत गाढव मोर्चा काढण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यात सततच्या पावसामुळे निम्न वर्धा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। यामुळे धरणाचे 13 दरवाजे उघडले असून नदीपात्रात पाणी सोडत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे बोडी नदीला पूर आलाय। या पुराच्या पाण्यातून बैलगाडी जात असताना बैलगाडी पुलाच्या खाली उलटली। पुरात वाहून जाणाऱ्या बैलगाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय। कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून 11,046 क्युसेक पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आलाय। शेतात पाणी साचून पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत पडलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।